महावितरण आणि महापरिश्रम कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19% वाढ केली जाईल. राज्य सरकारची घोषणा. आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून लालबागच्या राजाचं दर्शन, तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील राजाच्या चरणी लीन. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लालबागच्या राजाच्या चरणी लीन. वरुण धवनकडून लालबागच्या राजाचं दर्शन. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या मनपाच्या आवाहनाला मुंबईकरांचा प्रतिसाद. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोकणात गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी मडगाव पनवेल विशेष रेल्वे गाड्या. पनवेल ते मडगाव दरम्यान अतिरिक्त 2 गणेशोत्सव विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जातील. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई रेल्वे रुळावर बसवण्याचं काम पूर्ण झालंय. तुळई 8 मीटर खाली आणण्याचं काम केलं जाईल. मुंबईत पुढील 2 दिवसात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. काही भागात आज हलका पाऊस. मुंबईतील जुहू कोळीवाडा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला स्थानिक रहिवाशांचा विरोध. जुहू कोळीवाड्याचे सीमांकन झालं असून तिथं झोपू योजना लागू होत नाही. आमदार अमित साटम यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. दादर चौपाटीमधील महानगरपालिकेनं उभारलेल्या स्वागत कक्षात सकाळी स्पार्क झाला. सुदैवानं आग न लागल्यानं मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाकडून वायर मोकळ्या करण्याचं काम सुरू. एसटीचा विस्तार होणार. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या बसेस येणार. 2000 नव्या गाड्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे.